घनघोर अंधाराला प्रकाशाचा एक कवडसा भेदू शकतो आणि तेथील अंधार दूर करतो. तसंच शिक्षणाचं सुद्धा आहे. जे ग्रामीण भागात शिकून नोकरीस लागले ते लोक मात्र नोकरी लागताच शहरात जाऊन स्थायिक झाले आणि त्यांच्यामुळेच गाव खूप खूप मागे पडला म्हणजे विकासापासून खूपच वंचित राहिला. हे नोकरदार लोक म्हणतात की आता गावात काय उरलंय, गावाकडे काही नाही. खरे तर हे जे लोक बोलत आहेत त्या लोकांचा मी धिक्कार करतो. कारण एकाच गावात जर 5-50 लोक नोकरदार असतील आणि ते जर गाव सोडून निघून गेले तर विकासाचे खरे मारेकरी जर कोण असतील तर हे नोकरदार लोक आहेत. त्यांनी मनावर घेतलं तर आपला गाव सुजलाम आणि सुफलाम होऊ शकतो व गावाचा विकास घडू शकतो. हे त्यांच्या ध्यानीमनी नसावं किंवा ते जाणून बुजून आपल्याच नादात गुंग असावेत. खरे तर ह्या लोकांनी आपापला सावतासोबा निव्वळ मानला नाही तर गाव विकासाचे खरे मारेकरी जर कोण असतील तर हे नोकरदार म्हणजेच गावखेड्यात शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर सरकारी नोकरीत गेलेले लोकच गाव विकासाचे खरे मारेकरी आहेत. यांनीच गावाला बकाल बनवलं असं मला म्हणावं लागेल. खरं तर जे लोक स्वतःचं गाव सुधारू शकत नाहीत त्यांना देश सुधारण्याचं जे भाषण केलं जातं ते भाषण करण्यासुद्धा हक्क नाही. आपल्याच गावातील गावखेड्यातील बांधवांना जर आपण विकासाच्या प्रवाहात आणायचं असेल तर पहिल्या प्रथम नोकरदारांनी आपापल्या गावातच राहून नोकरी केली पाहिजे आणि शहरं जी अस्ताव्यस्त वाढत आहेत ती वाढ थांबवत असतानाच आपला गाव विकसित कसा होईल हे पाहिलं पाहिजे.